नमस्कार मित्रांनो, हॅलो सर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आज आपल्यासमोर बँकिंग, इन्शुरन्स किंवा इतर ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहे त्याच्यामध्ये जे न्यूमेरिकल मॅथ्स आहे किंवा सिम्प्लिफिकेशन आहे त्यातले काही तुम्हाला मी सम्स दाखवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये स्पीडअप कसं करायचं ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आता हे जो सम तुम्ही बघताय बोर्डवरती, हा सम थोडासा जर बघितलं त्या सममध्ये सिंपल मल्टिप्लिकेशन आहे आणि सिंपल मल्टिप्लिकेशन करताना तुम्हाला 272, 425 आणि हा x² असं दिलेलं आहे. आता जर तुम्ही याचं जर कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर कॅल्क्युलेशनमध्ये जर सिम्पली तुम्ही हे जे नंबर लिहिले 272 × 425 अपॉन x² = 400. पुढे याला कॅल्क्युलेशनमध्ये तुम्ही कन्वर्ट केलं तर 272 × 425 हे जे 400 आहेत तुम्ही 4 × 100 = x² असं लिहू शकता. आता तुम्हाला जर याचं कॅल्क्युलेशन करायचं असेल तर तुम्ही इथे बघा हा 4 आहे, 4 6 जा 24 आणि इथे 3 येणार, 4 8 जा 32 हा नंबर आला. इथे तुम्ही जर 5 ने डिवाइड करता 20 आणि मग 5 8 जा 40, 5 5 जा 25 असं येईल. आता तुम्ही फर्दर हे डिवाइड करत बसलात तर तुम्हाला डिव्हिजन अजून तुम्ही याच्यामध्ये करू शकता. याच्यामध्ये तुम्ही कमी केलात तर तुम्हाला माहिती आहे की हे जर 10 असतील तर तुम्ही 20 ने डिवाइड करू शकत नाही, पण जर तुम्ही 2 ने केलात तर 5 10 जा 2 10 जा 20 आणि 34 असं येईल. आणि फर्दर कॅल्क्युलेशन तुम्ही याचा केलं अजून तर इथे 5 1 जा 5 आणि 5 7 जा 35 आणि इथे तुम्ही केलं तर 5 2 जा आणि इथे केलं तर 17 येईल. मग हे दोन्ही जे नंबर आहेत 17 17 जे आहेत, हा 17 आणि 17 यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 289 येईल. आणि जर ह्याचं जर तुम्ही 289 ह्याचं केलं तर याचं x = 17 मग तुमचा आन्सर येईल. आता हा जो कॅल्क्युलेशन होता बेसिक कॅल्क्युलेशनने आपण हे सम सॉल्व केलं आणि त्याच्यानंतर आपण हे सगळं करायला बघितलं. आता जसं इथे हा जो कॅल्क्युलेशन आहे हा 272 425 हा जर तुम्ही जर हा कॅल्क्युलेशन परत एकदा तुम्ही चेक केलं तर तुम्हाला अजून एकदा समजेल की 272 × 425 अपॉन 4 × 100 आणि जर त्याला x² हा नंबर तर तुम्ही ठेवलात म्हणजे जस्ट तुम्हाला सांगतो आहे की बेसिक काय याच्यामागे. जर याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट 25 ने डिवाइड केलं तर 25 ने डिवाइड केल्यानंतर 25 4 जा येईल, हे 25 1 जा 25 राहणार किती इथे 17 म्हणजे 175 होतील आणि 175 जर 25 ने जर तुम्ही करायला गेलात तर 175 7 ने होईल, म्हणजे डायरेक्ट नंबर पे होऊ शकतो. असं इथे जो नंबर आहे हा जर केलात तर 4 6 जा 24, 4 जा 32 हा नंबरने आला आणि इथे जर तुम्ही डिवाइड केलं तर ह्या सगळ्या नंबरला 17 ने डायरेक्ट डिवाइड होईल. म्हणजे 17 × 17 289 आणि x² = 289 सो x = 17 हे डायरेक्ट उत्तर होऊ शकतं. म्हणजे तुम्ही जेवढं मोठ्या संख्येने डिवाइड कराल तितकं तुमचं हा कॅल्क्युलेशन फास्ट होईल. आता सम बघताना तुम्ही जर तुमचं कॅल्क्युलेशन चांगलं झालं, उद्या अजून स्पीड वाढलं तर तुम्ही इथल्या इथे सम बघताना तुम्ही बघू शकता की 4 × 100 जर केलं तर डायरेक्टली तुम्हाला हे माहिती पडतं की या प्रकारचे डिव्हिजन्स आहेत. म्हणजे इथे 25 1 जा 25 ओके, 25 7 जा 175 इथे झालं आणि हा जो इथे 25 4 जा आणि 4 ने याला डिवाइड केलं तर 4 6 जा 24, 4 8 जा 32 असं झालं. आता हे 2 4 4 आहेत आणि मग तुमचा हा जो कॅल्क्युलेशन आहे हा इथल्या इथेच तुम्ही करू शकता. तर तुम्हाला बऱ्याच पद्धतीने तुम्ही जेव्हा पहिलं दाखवलं तो बेसिक कॅल्क्युलेशन होतं, नंतर थोडंसं तुम्ही अजून थोडंसं स्पीड वाढवलं, इथे तुम्ही इथल्या इथेच कॅल्क्युलेशन केलं. तर याच पद्धतीच्या तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे सम्स कसे करायचे हे जस्ट मेथड तुम्हाला मी दाखवते. दुसरा सम इथे तो असंच आहे की या सममध्ये 729 divided by 27 plus
23 5 जा जर तुम्ही डायरेक्टली केलं तर त्याचा 115 येईल इज इक्वल टू 36 डिवायडेड बाय 100 इंटू 200 म्हणजे जर डायरेक्टली केलं तर हे फक्त डायरेक्ट 72 तुम्ही लिहू शकता इथे बरोबर आहे. मग आता 27च्या जर तुम्ही याचा स्क्वेअर काढलात तर तुम्ही किती येणार की 27 हे प्लस केलं तर तुम्हाला माहिती पडेल की ह्याचं कॅल्क्युलेशन करताना की 27चा स्क्वेअर आहे जवळपास. ओके मग 27चा स्क्वेअर जर असेल आणि जर 729 आहे तर 27 ह्याला ॲड केला तर किती होणार. 27 ह्याला ॲड केल्यानंतर की 115ला 27चा तुम्ही ॲड केलं तर किती येणार 142 आणि 142 मधून 72 मायनस केलं तुम्ही तर तुम्हाला समजेल की डायरेक्टली 70 हा तुमचा जो आन्सर आहे तो डायरेक्ट आन्सर येऊ शकतो. म्हणजे या टाईपच्या सममध्ये तुमचा आन्सर येण्यासाठी तुम्हाला वेगळं काय करायची गरज नाही आहे. मात्र हे जे तुम्हाला मी शॉर्टमध्ये केलं कारण हे जेव्हा तुम्ही करणार त्यावेळेला तुम्हाला सगळा सम करताना तुम्हाला बेसिकली इथे 27चा स्क्वेअर जे आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे की 729 आहे कारण तुमचा टेबल्स पार्ट पाहिजे म्हणजे जवळजवळ तुम्हाला 1 ते 20 क्यूब पार्ट पाहिजे 1 ते 30 स्क्वेअर पार्ट पाहिजे मग तुम्हाला 25चा 26चा 27चा 28चा 29चा हे जे तुम्ही स्क्वेअर काढता तर तुम्हाला ते पार्ट पाहिजे म्हणजे तुमचा हा टाईपच्या सममध्ये वेळ जाणार नाही. मग हा सम करताना परत जर तुम्हाला बघूया की तुम्ही हा सम करताना जर तुम्हाला स्पीडमध्ये करत असेल तर हा डायरेक्टली ह्याच्यामध्ये 27 येईल बरोबर आहे. याचे 115 यांची टोटल डायरेक्टली जर तुम्ही केलेत तर 142 येईल. इथे 36 गुणिले 2 72 आणि इथे x आहेत बरोबर आहे. मग तुम्हाला 142 आणि 72 यांचे वजा केले तर डायरेक्टली 142 72 वजा केले तर डायरेक्टली 70 म्हणजे इथे कुठे कॅल्क्युलेशनची तुम्हाला आवश्यकता नाही आहे. मग तुम्हाला मी दोन्ही सांगितलं की कॅल्क्युलेशन मिनिमम करायचं असेल तर तुम्ही तो सम कशा पद्धतीने करू शकता. मात्र इथे एक गोष्ट अशी महत्त्वाची आहे की याच पद्धतीचे सम्स करताना विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होतो की स्पीड कॅल्क्युलेशन कसं करायचं शॉर्ट ट्रिकमध्ये ते सम कसं करायचं. नेक्स्ट समकडे येऊया. इथे पण तसंच आहे की 40 50 आता इथे 40/100 इंटू 50/100 इंटू 3/4 इंटू 2400 इज इक्वल टू x. आता हे बेसिकली आपण सिम्प्लिफाय करून घेतलं. आता इथे तुम्ही ज्या कॅल्क्युलेशन करता त्या कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की हे 2 झिरोज हे 2 झिरोज कॅन्सल हे 2 झिरो हे 2 झिरो कॅन्सल म्हणजे कॅन्सल झाले. आता इथे राहिले काय सिंपल नंबर आहेत की 4 गुणिले 5 20 ओके हे नंबर आहेत. आता हे नंबर करत असताना तुम्हाला इथे जे सम्स तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामध्ये कुठेही इथे फक्त 4नी डिवाइड करायचं आहे ओके. आणि हा 4 6 जा 24 तर झाले किती 20 गुणिले 3 60 गुणिले 6 360 डायरेक्ट कॅन्सल म्हणजे 4 5 20 इंटू 6 3 18 म्हणजे 360 डायरेक्ट कॅन्सल आहे. तर कुठेही तुम्हाला इथे कॅल्क्युलेशनची गरज लागतच नाही म्हणजे तुम्ही डायरेक्टली सम करू शकता. तर हा सम करत असताना आपल्याला हे जर तुम्ही सम बघितलं तर सममधून समजेल तुम्हाला की डायरेक्टली उत्तर आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरजच लागणार नाही. उत्तर करताना 40/100 50/100 हे जर केलं तर 100 म्हणजे हे 0 0 कॅन्सल ह्याचे होतील तिकडे 100 आहेत त्याचे 0 0 कॅन्सल होतील आणि 4 6 जा 24 हे डायरेक्ट नंबर आहेत. आणि मग तुम्ही तुमचं फक्त 4 5 20 गुणिले 3 60 आणि 60 गुणिले 6 360 असं हा डायरेक्ट आन्सर येऊ शकतो. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्या ज्या पद्धती आहेत त्या तुम्हाला बघावं लागेल की तुम्हाला 3 सम दाखवले आणि तिन्हीमध्ये मी पहिल्यांदा तुम्हाला व्यवस्थित मेथड दाखवले आणि तुम्हाला जिथे जिथे शॉर्ट करता येईल. अजून काही लोकांना हे ओरलीच आहेत म्हणजे हे सगळं केलं तर तुम्हाला समजेल की 20 आणि 3 60 आणि गुणिले 6 म्हणजे हे 6 360 व डायरेक्ट उत्तर आहे त्याच्यामध्ये. आता हा जो सम आहे याच्यामध्ये सुद्धा हे बॉडमॅच रूलप्रमाणेच करतो आपण आणि बॉडमॅच रूल सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की या रूलमध्ये
ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, हा तो ही पद्धतच, ही बेसिक पद्धत आहे. पण आपल्याला हे सम करत असताना जिथे जिथे आपलं शक्य आहे त्या ठिकाणी आपण हे जर बघितलं, इथे डिव्हिजन पॉसिबल आहे, तिथे किती येणार की 115 भागिले 5 किती येणार 23 प्लस 12 गुणिले 6 72 इज इक्वल टू एक्स प्लस 64 आणि हे जर डिवाइड केलं तर काय येणार 16 मायनस 35. म्हणजे इथे तुम्ही पहिल्यांदाच वरती तुम्हाला ते जवळपास तुम्ही कॅल्क्युलेशन करून घेतलेलं आहे. आता हे तुम्ही जेव्हा लिहिताय तर तुम्हाला माहिती पाहिजे की 23 आणि 72 ॲड करत असेल तर 95 येतील बरोबर एक्स प्लस आता 16 आणि 35मधून समजा 16 गेले तर तुम्ही डायरेक्टली पण लिहू शकता, पण निदान तुम्हाला ते माहिती पाहिजे म्हणून इथे मध्ये 19 आले तर इथे मायनस 19 आणि जर हे ॲड केले याला 95 अधिक 19 इज इक्वल टू एक्स केले तर तुम्हाला ह्याच्यातून मित्रांनो समजेल की हा सममध्ये 114 ह्याचा फायनल आन्सर आहे, म्हणजे हा आन्सर आहे. आता हा सम बघायला गेलं तर ओरलीच होता की याच्यामध्ये काय असं कॅल्क्युलेशन नव्हतं. फक्त बॉर्डमेट्समध्ये डिव्हिजन आधी येतं म्हणून डिवाइड पहिलं करतो, मग नंतर सबट्रॅक्शन करतो, इथे डिव्हिजन करतो, नंतर मग आपण ॲडिशन करू किंवा मल्टिप्लिकेशन करतो आणि नंतर ॲडिशन करतो. सो बी स्टँड फॉर डिव्हिजन, एम स्टँड फॉर मल्टिप्लिकेशन, ए स्टँड फॉर ॲडिशन, एस स्टँड फॉर सबट्रॅक्शन, ओ म्हणजे ऑफ आणि बी म्हणजे ब्रॅकेट, या पद्धतीने करतो. आता हा सम परत एकदा बघूया आपण. मुद्दाम तुम्हाला मी दोनदा का दाखवतो कारण तुम्हाला समजायला की किती वेळ लागतं इथे. इथे हे भाग दिला तर 23 आले अधिक 72 आले एक्स प्लस तुम्ही केलं तर किती आले 64ला भाग दिलं हे 16 आले आणि वजा 35. म्हणजे इथे तुम्ही सिम्पली तुम्ही म्हणू शकता की ते वजा केले तर -19 येतील, हे केलं तर ॲडिशन 95 येतील आणि हे जर ॲड केले आपण टोटल ॲडिशन केलं त्याची 114 टोटल येते आणि हा तुमचा उत्तर येतो. बेसिकली सम्स किती जितकं शॉर्ट करता येईल, जितकं तुम्हाला कॅल्क्युलेशन स्पीडअप करता येईल त्याच मेथडनी तुम्हाला ते बघायचं आहे, जेणेकरून ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन हे बेसिक पहिल्यांदा तुम्ही शिकून घ्या. अशा पद्धतीचे सम्स तुम्ही अनेक करा. जर तुम्ही प्रॅक्टिसमधून तुम्हाला जास्तीत जास्त सम्स करता आले तर मला असं वाटतं की या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला अजून त्याच्यात बेनिफिट येईल. इथे परत तसंच सम्स आहेत आणि आपल्याला हे करत असताना परत तुम्ही बघा की डिवाइड आहेत, नंतर मग हे ॲड आहेत. तर आता इथे करत असताना तुम्ही सिम्पली काय करायचं इथे की 65 × 3 डिवाइडेड बाय 13 प्लस 67 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 8 9 9 81 × 2 म्हणजे 18. हे आले 18 मायनस एक्स स्क्वेअर. आता इथे 5नी भाग जातो म्हणजे 15 आले. 15 आणि 67 यांची बेरीज जर तुम्ही केलीत तर तुम्हाला समजेल की 15 आणि 67ची बेरीज येतं 82. मायनस 18 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता याच्यातून हे फक्त मायनस करायचं, तुम्हाला बाकी काय करायचं नाही आहे. आणि जर तुम्ही मायनस केलं याच्यामध्ये तर तुम्हाला समजेल की 64 याची जी टोटल आहे ती तुम्हाला करताना तुम्ही हे फक्त हा सम इकडे घेऊन आलात, बाकी तुम्ही काय केलंच नाही आहेत. तर ह्याच्यामधून 8मधून हे गेले 4 ओके आणि 7मधून 6 इज इक्वल टू x4 ओके. मग याचा जो आहे व्हॅल्यू ती 8 आली म्हणजे 64 आहे. तर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू किती येईल 8 येईल, डायरेक्टली आन्सर आहे. तर हे सम तर फार सोपं होतं. मात्र तुम्हाला कॅल्क्युलेशन करत असताना तुम्ही जेवढं कॅल्क्युलेशन जे आहे तुम्ही जितकं फास्ट करता येईल. आता ह्या सममध्ये जर तुम्ही फास्ट करत असताना तुम्हाला लक्षात आलं की डिवाइड आहे म्हणजे इथे 5 करायचे आहेत, 5 तरी 15 बरोबर आहे, प्लस 67 तुम्ही इथे ॲड केलं तुम्हाला माहिती पडते 82 येतं म्हणजे एका साईडला 82 आलं आहे. आणि तिथे एक्स स्क्वेअर आहेत म्हणजे इथे हे 9 9 81 आणि 2 म्हणजे 18 म्हणजे -18 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर.
आणि जर आपण याच्यातून वजा केले तर 64 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजे 8 इज इक्वल टू एक्स, त्याचा डायरेक्टली आन्सर आहे. तर आपण हे 5 सम जे बघितले जे बेसिक सम्स होते. मला हे दाखवण्याचा म्हणजे कारण एवढंच की तुम्ही सुरुवातीला जेव्हा बेसिक मुलं जी सुरू करतात ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची त्यांच्यासाठी सम होते. ज्यांनी ॲडव्हान्स लेवलला केलेलं आहे त्यांना तर हे खूप सोपं वाटेल, पण तुम्ही समजून घ्या की मी बेसिकपासून सांगायचा प्रयत्न करतो असे 5-5 सम दाखवून की तुम्हाला एक आयडिया आली पाहिजे की फुल प्रिपरेशन करायचा जो मोठं तुम्ही म्हणजे आपण म्हणतो की तयारी करायच्या आधी तर स्टेपिंग स्टोन्स असतं. कधी पण कुठली गोष्ट करायच्या आधी बेसिक गोष्ट तुम्हाला केली पाहिजे आणि तुम्ही टार्गेट तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. तर मित्रांनो आजच्या या सिम्प्लिफिकेशन मेथडमध्ये तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. नेक्स्ट तुम्हाला मी अशाच टाईपचं सम्स अजून तुम्हाला ॲडव्हान्स सम दाखवेन. जेव्हा एकदा तुम्ही याच्यामध्ये बेसिक तयारी चांगली होईल त्याच्यानंतर मग आपण ॲडव्हान्स लेवलला अजून फास्ट रीतीने हे सम करू. तोपर्यंत तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.